नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भ राज्य आंदोलन समितीने बोंबाबोंब आंदोलन केले. मुंबई पावसाळी अधिवेशनात विदर्भाशी संबंधित विविध प्रश्नाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मंगळवारी नागपूरच्या विराटी चौक येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीचे प्रांत अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी सरकारवर टीका करीत विदर्भातील शेतकरी, बेरोजगार, सिंचन प्रकल्प आणि औद्योगिक विकासासंदर्भात प्रश्न अधिवेशनात प्रभावीपणे मांडले गेले नसल्याचा आरोप केला. तसेच विदर्भातील विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. विदर्भाचा बॅकलॉग अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. सरकार कोणाचेही असो, विदर्भावर सतत दुर्लक्ष केले गेले. अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी आहे, मात्र वेगळा विदर्भ सरकार का करीत नाही असा प्रश्न निर्माण झाला. विदर्भ राज्य झाले तर सक्षम राज्य होईल. विदर्भात कशाचीच कमी नाही. वनसंपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, वीज संपत्ती आहे, शेती, नद्या आहे, सर्व पिके घेतल्या जातात. वीज आमची आहे, उजेड मात्र तिकडे होतो. अन्याय आता सहन करणार नाही असे म्हणत विदर्भवादियांनी नागपुरात मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब आंदोलन केले. तर नक्कीच मित्रांनो, या विषयी आपले मत काय आहे ते सुद्धा नोंदवा. एवढी विदर्भात फाड संपत्ती असतानाही सुद्धा शेवटी विदर्भावर का दुर्लक्ष केल्या जाते हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात विदर्भवाद्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलेले आहे. तर ऐकूया आता बोंबाबोंब आंदोलन. मित्रांनो, तुम्ही ऐकलं ना, विदर्भवाद्यांचे बोंबाबोंब आंदोलन. गेली 100 वर्षापासून जे आहे वेगळ्या विदर्भाची मागणी आहे. ज्या विदर्भ राज्याची मागणी नव्हती अशाही राज्यांना भारत सरकारने वेगळ्या राज्याची निर्मिती केली आणि ते राज्य आता चांगलं काम करत आहे. पण विदर्भ राज्य का नाही हा प्रश्न विदर्भवासियांना पडलेला आहे. अनेक वर्षापासून जी कारवाई जी मागणी होती ती मागणी आता सरकारने कुठेतरी पूर्ण करायला पाहिजे अशीच विदर्भवाद्यांची मागणी आहे. तुमचं मत काय तेही नोंदवा. धन्यवाद. नमस्कार. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा.